सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्। आज आपण वटसावित्री पूजन या व्रताबद्दल थोडीशी आध्यात्मिक माहिती, पौराणिक माहिती आणि वैज्ञानिक माहिती आपण जाणून घेऊया। हे वटसावित्री पूजन केव्हा करतात तर महाराष्ट्रामध्ये ह्या वटसावित्री पूजन हे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला पौर्णिमेला ह्या वटसावित्रीचं पूजन आपण या व्रताचं पूजन करतो। हे वटसावित्री पूजन स्वरूप कसं असतं? ह्या वटसावित्री पूजनाचं स्वरूप एकंदरीत पाहिले तर ज्या हिंदू स्त्रिया आहेत त्या स्त्रिया एकत्रित येऊन वटवृक्षाच्या समीप जातात। त्या वटवृक्षाजवळ विविध ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांचं स्मरण करतात, वाहन ठेवतात आणि वटाचं पूजन करून औक्षण करून वटाचं आपल्या अखंड सौभाग्याचं लेणं असं 7 जन्मापर्यंत नांदू द्या, अखंड सौभाग्य पण आम्हाला लाभू द्या या हेतूने त्या वटवृक्षाच्या झाडाला सुताने 7 प्रदक्षिणा त्या सुतासोबत मारतात आणि त्या तिन्ही देवांना नमस्कार करून अखंडतेचं लेणं मागतात। आणि तेव्हा सत्यवान व सावित्रीची कथासुद्धा ते स्मरण करतात, त्या दोघांनासुद्धा आठवतात। तर ती कथा कशी आहे की जो भद्र देशाचा राजा जो आहे तो राजाचं नाव आहे अश्वपती आणि अश्वपती खूप तपस्या केल्यानंतरून त्याला एक सुंदर सुकुमारी सुशील अशी कन्या प्राप्त होते आणि ती कन्या प्राप्त झाल्यानंतरून तो राजा जो अश्वपती आहे तो आपल्या कन्येचं नाव सावित्री असं ठेवतो आणि सावित्री विवाहयोग्य झाल्यानंतरून उपवर झाल्यानंतरून म्हणजे विवाहासाठी योग्य झाल्यानंतर असे बघितताच तो अश्वपती आपल्या कन्यास म्हणतो की तुझ्यासाठी योग्य वर तुझा तू निवडावास असं आपल्या कन्यास सांगतो आणि ते पितू आज्ञा घेऊन ती विवाहासाठी आपला योग्य वर शोधण्यासाठी शोध चालू करते आणि तेव्हा तिला सत्यवान म्हणजेच साल्व देशाचा जो राजा द्युमत्सेन आहे त्याचा पुत्र सत्यवान, ह्या सत्यवानाला ती आपला पती म्हणून स्वीकार करते। तेव्हा नारद मुनी त्या सावित्रीच्या जवळ येतात आणि सावित्रीला सांगतात की हे कन्या सावित्री, तू जो वर शोधलेला आहेस, निवडलेला आहेस त्याच्या एकंदरीत बघितलं तर त्याचं वय जे आहे, आयुष्य मर्यादा जी आहे ती फार कमी आहे आणि 1 वर्षानंतरून त्याचं आयुष्य संपुष्टात येणार आहे आणि तो मृत्यू पडेल। त्यामुळे तू ह्याला वर म्हणून स्वीकारू नकोस। पण ती नारद मुनीला सांगते की मी ह्यालाच वर म्हणून स्वीकारणार आहे असे म्हणून ती विवाह करते त्याच्यासोबत आणि वर्षभर नांदल्यानंतरून तिला समजतं आता 3 दिवसामध्ये आपल्या पतीचा मृत्यू आहे आणि तेव्हा ती ह्या पूजनास सुरुवात करते, या व्रतास व्रत प्रारंभ करते आणि त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमेचं व्रत संपूर्ण पूजन ती उपवास करून करते। आणि तेव्हा त्या सत्यवानाला यमदूत न्यायला येतात तेव्हा ती त्या सत्यवानासोबत ती सुद्धा यमाच्या मागोमाग जाते आणि यम त्याला सांगतात त्या सावित्रीला की हे सावित्री, तुझ्या पतीचं आयुष्य ते इथपर्यंतच होतं, त्यामुळे तुझ्यावरती मी प्रसन्न आहे, तर तू पती सोडून दुसरे कोणते 3 वर माग, मी तुला त्याचं वरदान आशीर्वाद स्वरूप देईन। तेव्हा ती सावित्री त्या यमदूताला सांगते की माझी जी सासूबाई आहे तिला नेत्र म्हणजे दृष्टी येऊ दे, कारण ती अंध असते, तिला दृष्टी येऊ दे। आणि दुसरं जे आहे ते दुसरा वर मागते की आमचं जे गेलेलं वैभव आहे ते वैभव पुन्हा प्राप्त होऊ दे, कारण साल्व देशाच्या राजावरती आक्रमण झाल्यानंतर ते राज्य हरलेले असतात, त्यामुळे ती म्हणते की आमचं जे गेलेलं राज्य आहे ते राज्य आम्हाला पुन्हा प्राप्त होऊ दे। आणि तिसरा वर जे मागते ती म्हणते की माझ्या पोटी पुत्र संतान आम्हाला प्राप्त होऊ दे। आणि तेव्हा तो दूध आहे तो तथास्तु म्हणतो आणि त्याला तथास्तु म्हटल्यानंतर त्याला समजतं की पुत्रप्राप्तीसाठी हिचा नवरा जिवंत करणं गरजेचं आहे आणि आपण वचनामध्ये अडकलेलो आहे असे समजताच तो त्या सत्यवानाला सोडून देतो आणि त्याला पुन्हा जीवित करतो आणि पुन्हा ती
मागे येतात आणि दोघे सुखाने संसार करतात. अशा कथेमुळे ह्या भावनेपोटी आपलंही सौभाग्य अखंड नांदू दे. आपल्या पतिदेवावरती, आपल्या सौभाग्यावरती कोणत्या प्रकारची बाधा येऊ नये, कोणत्या प्रकारचे विघ्न, आपत्कालीन विघ्न येऊ नये, या कामनेने सौभाग्यवती स्त्रिया या वटाचं पूजन करत असतात. आता हे झालं पौराणिक कारण. आता वैज्ञानिक किंवा व्यावहारिक कारणाकडे सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण अध्यात्माला विज्ञानाची साथ असणं गरजेचं आहे. असं कारण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच संपूर्ण व्रत आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहेत. हे पूर्वी जे ऋषीमुनींनी व्रत उपासना चालू केली, हे एक प्रकारचे आत्ताच्या युगात जर म्हटलं तर ते एक सायंटिस्ट होते, एक वैज्ञानिक होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच हे व्रत वगैरे निर्माण केलेले आहेत. तर याचं वैज्ञानिक कारण काय आहे? कारण जो पूजन करण्यासाठी ठरवलेला वृक्ष आहे, जो आपला राष्ट्रीय वृक्ष जो म्हणतो वटवृक्ष, त्या वटवृक्षाचा महिमा अपरंपार आहे. कारण आपण जर बघितलं त्याचं औषधी गुण खूप आहेत. तो ऑक्सिजन जास्त प्रमाणात बाहेर सोडतो. त्यानंतर कधी तुम्ही उन्हाळ्याच्या ठिकाणी त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये बसा थोडा वेळ, तर तुमच्या अंगावरती छोटे छोटे पाण्याचे थेंब पडताना दिसतील. त्वचेला जाणवेल की आपल्या अंगावरती काहीतरी थोडं थोडं पाणी काहीतरी पडत आहे. कारण ते बाष्प करण्याचं कामसुद्धा ते वृक्षाचं पान करतं. म्हणून त्याच्या अवतीभोवती जे वायू आहे तो शीतल म्हणजे थंड असतो. आणि ह्यामुळेच आणि ऑक्सिजनचे प्रमाण करण्याचे जास्त आहे. दुसरी गोष्ट आहे की ह्या वृक्षाची आयु जे आहे ते आयु जास्त आहे. बाकी साधारण वृक्षापेक्षा ह्या वृक्षाचं आयुष्यमान आहे ते खूप जास्त आहे. कारण तो पारंब्या सोडतो आणि पारंब्यातून पुन्हा त्याला वृक्षाचं स्वरूप येतं आणि पृथ्वी तलावरती हा वृक्ष महान म्हणून सांगितलेला आहे. कारण औषधी गुण जास्त आहेत, आयुमर्यादा जास्त आहे. तिथलं वातावरण, भौतिक जे वातावरण आहे त्या वृक्षाच्या छायेमधलं, ते सुद्धा एक सात्विक व निरोगी उत्तम आरोग्यासाठी उत्तम असं वातावरण तयार होतं. म्हणून वृक्षाच्या छायेमध्ये ह्या पूजनाची आख्यायिका केली असावी. त्यानंतरून दुसरा दृष्टिकोन असा आहे की खूप सारे ऋषीमुनींनी ह्याच वटवृक्षाच्या या गुणामुळे अनेक ऋषीमुनींनी ह्या वटवृक्षाच्या छायेमध्ये साधना करून, सान्निध्यात साधना करून अनेक प्रकारच्या सिद्ध्या व अनेक प्रकारचे साक्षात्कार त्यांनी ह्या वटवृक्षाच्या छायेमध्ये प्राप्त केलेले आहेत. आणि ह्या वटवृक्षाच्या छायेमध्ये जो कोणी जाईल, त्या वटवृक्षाच्या आभेमध्ये जो कोणी जाईल, तर त्याला चांगली पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा प्राप्त होते आणि केलेली मनोकामनासुद्धा प्राप्त होते. म्हणून ह्या वटवृक्षाच्या छायेमध्ये पूजनास सांगितलेलं आहे. आता याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच की हा वटवृक्ष जगला पाहिजे. हा वटवृक्ष जगला तर समस्त मानवजातीला चांगल्या प्रकारचा शुद्ध वायू तो देईल, शुद्ध औषधी गुण तो देईल. कारण एका व्हेंटिलेटरमध्ये जर विचार केला तर किती महाग व्हेंटिलेटरपर्यंत जातं, किती पैसे मोजायला तर एक व्हेंटिलेटर ऑक्सिजन विकत घ्यायचा असेल तर. पण हा जिता जातका निसर्गानं परमेश्वरानं दिलेला जो वायू निर्माणतेचा व्हेंटिलेटर आहे, किंवा जो वायू निर्माण करण्याचा जो स्रोत आहे, ऑक्सिजन निर्माण करण्याचा जो स्रोत आहे, तो हा वटवृक्ष आहे. त्यामुळे ह्या वटवृक्षाचं संगोपन व्हावं, वटवृक्षाची वाढ व्हावी, या हेतूने ह्या पूजन वटवृक्षाच्या छायेमध्ये केलेलं आहे. कारण आपली जी संस्कृती आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाने युक्त आहे. कारण आत्ता जे पर्यावरण शिक्षण शिकवलं जातं त्याच्या 10 पटीनं 100 पटीनं पुढचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पर्यावरणाचा केलेला आहे. आणि त्यामुळे नदी वगैरे जे आहेत, जलाचे स्रोत आहेत, विविध वृक्ष आहेत, त्या वृक्षांचं देव म्हणून आपण पूजन करतो. ह्या वृक्षामध्ये आता वटवृक्षामध्येच परमेश्वराला स्थापन करण्याचं कारण की हा वटवृक्ष औषधी गुणांनी युक्त आहे. त्यामुळेच इथे आणि जिथे चांगला आहे तिथं परमेश्वर हा नितांत असतोच, अखंड परमेश्वराचा वास असतोच. म्हणून ह्या वटवृक्षाच्या छायेमध्ये ह्या वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. ह्या वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देवांचा वास सांगितलेला आहे. आणि या वटवृक्षाच्या छायेमध्ये मनोभावे जो कोणी परमेश्वराचं पूजन करेल, परमेश्वराचं स्मरण करेल, त्याला परमेश्वर नितांत अखंड आशीर्वाद प्राप्त असा देईल आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे आत्ताच्या पिढीला ह्या वटवृक्षाची माहिती व्हावी. वटवृक्षाचं हे जे आपली संस्कृती, धर्मसंस्कृती आहे, ही वेगवेगळ्या व्रतातून आपल्या पर्यावरणाचं रक्षण करते. आणि या दृष्टिकोनातून आपण ह्या व्रतांचा संपूर्ण अभ्यास करावा, ह्या आपल्या संस्कृतीचा संपूर्ण अभ्यास करावा.
व नुसत्याच अंधश्रद्धा आहेत किंवा ह्याला कोणी वटपूजन करावं, वटाला खरंच फेरे मारला तर आपला नवरा 7 जन्मापर्यंत भेटेलच का, असे जे आपण दृष्टिकोन ठेवतो हा चुकीचा आहे. कारण आपण त्या गोष्टीचा अभ्यास कुठे करत नाही. त्यामुळे आपल्या संस्कृतीची जाणीव नसल्यामुळे आपण अशा विविध अंधश्रद्धांना बळी पडतो. म्हणून आपण नेहमी वैज्ञानिक डोळे ठेवून आणि ह्या वैज्ञानिक डोळ्यातून आपण ह्या धर्मसंस्कृतीकडे बघितलं पाहिजे आणि आपल्या ह्या संस्कृतीला पुन्हा आपण जनमानसामध्ये एक अभ्यास पूर्ण करून अभ्यासाच्या तत्त्वावरती ह्याच्या मागं खरंच कोणतं कारण आहे या हेतूने आपण विविध व्रत आचरणात आणले पाहिजेत. कारण आजच्या या महामारीच्या काळामध्ये हे रोगराई, विविध प्रकारचे आजार वगैरे वातावरणात पसरत आहेत आणि ह्याच्यावरती खरंच कोणता उपाय असेल तर पर्यावरणाचा समतोल राखणं. पर्यावरणाशी मनुष्य जसा दूर जात आहे त्या प्रकारे विविध अडीअडचणींना त्याला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे आपण ह्या पर्यावरणाच्या जवळ जाणं खरंच खूप गरजेचं आहे आणि पर्यावरणाच्या जेव्हा जवळ जाल, प्रकृतीच्या जेव्हा जवळ जाल तेव्हा आपण खरंच एक निरोगी उत्तम आयुष्य आपण ह्या पुढील पिढीला देऊ शकतो आणि पुढील पिढीच्या हितासाठी आपण पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि हेच वटसावित्रीचं पूजन आहे. यावेळी आपण दुसरी दृष्टिकोन असा असावा की नारी शक्तीचं असं सदैवानं विविध टीका करतात धर्मसंस्कृतीवरती की नारींना सदैव तुम्ही कमी लेखलं आहे, नारींचा अपमान केलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये, असा सदैव टीका केल्या जातात. पण ते फार चुकीचं आहे. कारण नारींसाठी सुद्धा, स्त्रियांसाठी सुद्धा वेगवेगळे व्रत निर्माण केले गेले आहेत की ह्या व्रताच्या अनुषंगाने त्या स्त्रिया थोडं घरकामातून किंवा इतर ज्या कामातून थोडा विसावा घेऊन एकत्रित येतील. आनंदानं 4 गोष्टी, फुगडी खेळण्याची परंपरा आहे, त्यानंतर विविध गाणी बोलण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा एक आनंदी वातावरण निर्माण व्हावं, त्यांचंसुद्धा एक कामामध्ये परिवर्तन व्हावं या हेतूनेसुद्धा या व्रताचं पूजन केलेलं आहे. कोणत्याही व्रतामध्ये फार सारा दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नारीसाठी सुद्धा आपली भारतीय जी नारी आहे ती सक्षम आहे, सदाचार्य आहे, सत्वशीला आहे, गुणशीला आहे, याचं जे प्रतीक आहे आणि ती सदैव दुसऱ्याच्या हिताचा जास्त विचार करते. कारण कुटुंबामध्ये नारी जी आहे ती दुसऱ्याच्या हिताचा जास्त विचार करते. या हेतूचं प्रतीकसुद्धा हे वटसावित्रीचं पूजन आहे. नारी शक्तीचं स्वरूप ह्यामध्ये दर्शन होतं की नारीने जर विचार केला, जर ठरवलं तर यमदूतालासुद्धा आपला धर्म सोडावा लागतो. इतकी महान शक्तिशाली आपली भारतीय नारी आहे. याचं प्रतीकसुद्धा ह्या व्रतातून आपल्या समोर येतं. त्यामुळे नारी शक्तीचा जागरसुद्धा या व्रतात आहे. तर सर्व नारी मिळून पुन्हा त्याच परंपरेने, त्याच धार्मिक आस्थेने, श्रद्धेने हे पूजन करावे. कोणीही वटाचे फांदी तोडून पूजन करू नये, त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. नाही जमलं नर्सरीतून एक छोटंसं वृक्ष आणा, त्याचं पूजन करा आणि ते एक अशा निर्जन ठिकाणी जरी तुम्ही त्याचा लावून त्याचं संगोपन केलं तरी चालेल. त्यामुळे ह्या वटाचं पूजन हे वटवृक्षाचंच केलं जाईल. कोणत्याही प्रकारची झाडाची फांदी तोडून तुम्ही पूजन केलं तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती गोष्ट म्हणजे ह्या व्रताच्या अनुषंगाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पारंपरिक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवूनच हे व्रत आपण पूजन करायचं आहे. आणि तुम्हाला जर पूजनाविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझा नंबर लिहून घ्या आणि ह्या नंबरवरती कॉल करा, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. माझा नंबर आहे शशिकांत शास्त्री 88 98 81 87 78 8898818778. हा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि कॉलिंगसुद्धा आहे. तुम्ही मला फोनही करून ह्या व्रतासंबंधी काही शंका कुशंका असतील विचारू शकता. तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. जय भवानी.